पंतप्रधान मोदी आजपासून युरोप आणि UAE सह 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार. जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणं हा दौऱ्याचा उद्देश आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे 22 वर्षात 54 वेळा परदेश दौरे, 11 कोटींचं उत्पन्न दाखवत 60 कोटींचा खर्च कसा? भाजपचा खडा सवाल. तर 2014 पासूनच्या मोदींच्या 96 दौऱ्यांचा 815 कोटींचा हिशोब काँग्रेसनं मांडला. देशात महागाई गेल्या 3.5 वर्षातील उच्चांकावर. दूध आणि CNGच्या किमतीत प्रत्येकी 2 रुपयांची वाढ, तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रातील नेते काटकसरीच्या वाटेवर. मुख्यमंत्र्यांची बुलेट सवारी, शिंदेंसह अनेक मंत्र्यांची ईव्हीला पसंती, तर ठाकरेंच्या आमदारांची पायीवारी. रुपाली चाकणकरांची 8 तास ईडीकडून चौकशी. खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत, कोणताही जमीन व्यवहार देखील झालेला नाही. चौकशीनंतर चाकणकरांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवती वाढता विळखा. पुण्याच्या वाघोलीतून आणखी एक जण जाळ्यात. लातूरमध्ये शिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात, तर NTAच्या ऑफिसमध्येच पेपर फुटल्याचा संशय. पुण्याच्या हडपसर भागातील हॉस्पिटलमध्ये बॉम्ब आढळल्यानं खळबळ. बॉम्ब निकामी केल्यानं अनर्थ टळलाय. सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी सुरू. धरणांमधील पाणीसाठा 22% आल्यानं मुंबईकरांचे 10% पाणी कपात करण्यात आलंय, तर प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याच्या सूचना. दक्षिणेतील काही राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता. तामिळनाडू, पुदुच्चेरी, केरळ आणि कर्नाटकात पावसाचा अंदाज. मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सवरती रोमहर्षक विजय. तिलक वर्माची 75 धावांची निर्णायक खेळी. पंजाबचा सलग 5वा विजय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा अमेरिकेला थेट इशारा. तैवानच्या मुद्द्यात परदेशी हस्तक्षेप चालणार नाही, चीननं ठणकावलं. दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये बाचाबाची.